मित्रांनो, महत्त्वाची सूचना आहे. हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी ह्याच्यापूर्वी आम्ही भाग 1 आणि भाग 2 सादर केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये आम्ही येथील मार्केट व्हॅल्यू काय आहे, कनेक्टिव्हिटी कशी आहे, आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे, कंपॅरिझन मार्केटचं आम्ही पूर्णपणे केलेलं आहे. म्हणून कृपया तुम्ही पहिला भाग बघा, दुसरा भाग बघा, त्याच्यानंतर हा भाग कंटिन्यू करा. जेणेकरून तुम्हाला लोकॅलिटी, मार्केट रेट याचा सगळा अंदाज बरोबर येऊ शकतो. कारण आता आपण स्टार हाईट्स याच ठिकाणी चालू आहे मित्रांनो. स्टार हाईटची इमारत तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हाडाचे जे काही बोर्ड आहे तिथे लागलेलं आहे आणि इथेच ही म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या प्रकल्पात पहिल्या 6 मजल्यापर्यंत म्हाडाची घरे उपलब्ध आहेत आणि त्याच्यानंतर खाजगी विकासकांची जी काही आहेत ती घरे उपलब्ध केलेली आहेत. मित्रांनो, खरं तर आपल्याला एक कमेंट्स अनेकदा आलेली आहे की ती म्हणजे स्टार हाईट्स कलिना जे काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला व्हिजिट करा, कारण तेथील आम्हाला लोकॅलिटी सांगा, तेथील सॅम्पल फ्लॅट दाखवा, तेथील इतर माहिती द्या. अशा अनेक कमेंट्स गेल्या अनेक दिवसापासून वारंवार येत होत्या आणि म्हणून मित्रांनो आज आपण आलेलो आहोत स्कीम कोड क्रमांक 510 स्टार हाईट्स कलिना या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो आम्ही सातत्यानं आमचे सहकार्याने आम्ही सातत्यानं ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी फिरतोय, स्कूटीवरती फिरतोय, रिक्षाने फिरतोय, टॅक्सीने फिरतोय आणि अनेकदा पाऊस असल्यामुळे आम्हाला ते अपडेट देता येत नाहीत. आता मी ज्या ठिकाणी उभ्या मित्रांनो मागे पाहू शकता हीच आहे स्टार हाईट्स जी काही सोसायटी आहे तीच आहे. मागे तुम्ही पाहू शकता याच इमारतीमध्ये मित्रांनो म्हाडाची 1 BHK, 2 BHK, 4 BHKची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि जे काही सॅम्पल फ्लॅट आहेत आतमध्ये जे काही माहिती आपल्याला मिळेल, आतमध्ये लोकॅलिटी कशी आहे, जे कोणी आतमध्ये कन्सर्न अथॉरिटी असतील त्यांची परवानगी घेऊन आम्ही आता आतमध्ये जाऊन येथील सॅम्पल फ्लॅट तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो, नेमकं स्कीम कोड क्रमांक 510 आहे. स्टार हाईट CST रोड कर्लिना या ठिकाणी ही घरे आहेत. सांताक्रूज पूर्व कॅटेगरी आहे मित्रांनो एक सर्व्हिसमॅन आणि जनरल पब्लिक साठीच घरे आहेत. या ठिकाणी बिल्डअप एरिया 87.26 स्क्वेअर मीटर ते 26 स्क्वेअर मीटर एवढी 26 स्क्वेअर मीटर ते 26 स्क्वेअर मीटर एवढी घरे आहेत. त्याची कार्पेट एरिया बघा मित्रांनो 79.26 ते 79.33 स्क्वेअर मीटर म्हणजे एवढ्या मोठ्या कार्पेट एरियाची घरे आहेत. तर या ठिकाणी कार्पेट एरिया जर तुम्ही पकडला तर साधारणतः 80 स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया आहे मित्रांनो. जर तुम्ही असं स्क्वेअर फीट मध्ये काढला तर 854 म्हणजे 853 ते 854 स्क्वेअर फीट एवढा कार्पेट एरिया मोठा आहे. अर्थातच ही घरे 3 BHK स्वरूपाची आहेत. म्हणून एकंदरीत तुम्हाला या ठिकाणी स्टडी रूम किंवा स्टडी रूम आहे किंवा बेडरूम आहे, किचन आहे ते प्रॉपरली दिलेलं आहे. सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. याची EMD भरायची मित्रांनो 1 लाख रुपये, कारण ही दोन्ही घरे MIG उत्पन्न गटाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. रेरा नंबर नाही, इथे रेरा नंबर दिलेला नाही, पण या ठिकाणी पार्किंगच्या संदर्भात अनेकांना प्रश्न होते. पार्किंग सुद्धा उपलब्ध आहे. अंडरग्राउंड मध्ये पार्किंग सुद्धा देण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी फ्लोर प्लॅन पहा मित्रांनो, त्या ठिकाणचा फ्लोर प्लॅन कशा प्रकारचा आहे तो सेकंड फ्लोअरवरती ही घरे आहेत. या ठिकाणी तुम्ही पॅसेज आहे. पॅसेज नंतर ते तुम्हाला मी पहिलं हा 2 BHK चा फ्लॅट दाखवणार आहे. इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला हॉल लागणार आहे, लिव्हिंग रूम आहे. याचा कार्पेट एरिया 79.26 स्क्वेअर मीटर एवढा आहे मित्रांनो. म्हणजे इकडे सुद्धा 79.33 आणि इकडे 79.26 असे दोन कार्पेट एरियाचे घरे आहेत. एक आहे मित्रांनो 2 BHK जो मोठा आहे, दुसरा आहे 3 BHK. आता मी तुम्हाला 2 BHK बघा इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर इकडे तुम्हाला बेडरूम देण्यात आलेला आहे, जो मास्टर बेडरूम नाही आहे, लक्षात घ्या. इथे तुम्हाला दरवाजा आहे, इथे पॅसेज आहे, इथे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे मास्टर बेड देण्यात आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे. इकडे किचन देण्यात आलेला आहे. पण दुसरा जो सॅम्पल फ्लॅट तुम्हाला म्हणतो की 3 BHK आहे, तर इथून एंट्री केल्यानंतर आता ह्याचा कार्पेट एरिया बऱ्यापैकी 79.33 आहे, इकडे 79.26 आहे. तर 79.33 चा बघा कार्पेट एरिया. आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे तुम्हाला स्टडी रूम, युटिलिटी रूम दिलेला आहे, त्याला टॉयलेट बाथरूम अटॅच दिलेली आहे. हा लिव्हिंग रूम आहे मित्रांनो. लिव्हिंग रूमच्या इकडे किचन देण्यात आलेला आहे आणि इकडे आल्यानंतर इथे तुम्हाला पहिला बेड लागणार आहे, जो मास्टर बेड आहे. इकडे दुसरा बेड आहे, जो कॉमन बेड आहे आणि इकडे तिसरा बेड आहे, जो परत मास्टर बेड देण्यात आलेला आहे. म्हणजे तीनही ठिकाणी तुम्हाला टॉयलेट बाथरूम, इथे युटिलिटी रूम टॉयलेट बाथरूम आहे, या बेडरूम टॉयलेट बाथरूम आहे, इकडे सुद्धा टॉयलेट बाथरूम आहे. म्हणजे 3 BHK विथ मास्टर बेडरूम असे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. अतिशय प्रशस्त आणि मोठी घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता आपण दोन्ही प्रकारचे सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत. तुम्हाला पहिला हा दाखवेन. इथे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हा जो बेडरूम आहे हा बंद आहे. इथे दरवाजा बंद असल्यामुळे आम्हाला हा बेडरूम दाखवता आला नाही, पण आम्ही हे किचन हॉल आणि बेडरूम दाखवलेला आहे आणि इकडे मात्र संपूर्ण हा रूम तुम्हाला मी दाखवणार आहे.
जसं मी सांगितलं मित्रांनो, की आपल्याला पहिला आपण 2 BHKचा फ्लॅट पाहणार आहोत. जो मोठा आहे, प्रशस्त असा फ्लॅट आहे. तुम्ही पाहू शकता हॉल एवढा मोठा म्हणजे देण्यात आलेला आहे. म्हणजे घरं मोठी आहेत त्याच्यामुळं कंपेअर टू मार्केट रेट इट इज ओके, की यांच्या किमती अशा एम-आय-जी उत्पन्न गटासाठी घरे असल्यामुळे तुम्ही किमती जास्त वाढू शकतात. इथे पहा किचन अशा प्रकारचं किचन आहे या ठिकाणी. सेपरेट किचन आहे मित्रांनो, वेगळं किचन देण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं की अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये दरवाजाच्या समोरच किचन होतं, पण इथे तसं नाही, कव्हर्ड किचन आहे, प्रॉपरली कव्हर्ड केलेलं आहे. त्याच्यामुळे इथे जास्त इश्यू येणार नाही तुम्हाला. आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो राईट साईडला आपल्याला बेडरूम आहे. पहिला बेडरूम आहे जो या ठिकाणी पाहू शकता, जो मास्टर नाही आहे, कॉमन बेडरूम आहे. इथे तुम्हाला टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले आहे. कॉमन टॉयलेट बाथरूम सध्या सामान वगैरे अस्ताव्यस्त पडले मित्रांनो, त्याच्यामुळे हे कदाचित वेगळं वाटेल. पण जेव्हा हे खुली होतील घरे, मोकळी होतील, तेव्हा ही सुंदर दिसतील. तर या ठिकाणी अशा प्रकारचा हा बेडरूम देण्यात आलेला आहे, जो परत सांगतो मी कॉमन बेडरूम आहे. बाहेरचं लोकॅलिटी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. बाहेरची लोकॅलिटीसुद्धा सायलेंट आहे, एकदम सायलेंट आहे. तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही, कसलाही आरडाओरडा असणार नाही आहे. संपूर्ण एरियाच हा पूर्ण सायलेंट आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला जर शांत ठिकाणी राहायचं असेल किंवा असं विदाऊट डिस्टर्बन्स राहायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. आता मी तुम्हाला दुसरा बेडरूम दाखवू शकत नाही, कारण तो सध्या बंद आहे, त्याच्यामुळे ते दाखवू शकत नाही. पण जो 3 BHKचा फ्लॅट आपण तो पाहूया कसा आहे नेमका. तर इथे पहा 3 BHKच्या फ्लॅटमध्ये तुम्हाला एंट्री करण्यासाठी इथून एंट्री करायची आहे. एंट्री केल्यानंतर तुम्हाला राईट साईड लेफ्ट साईडला किचन आहे इकडे, आणि राईट साईडला जो कॉमन युटिलिटी रूम आहे, युटिलिटी रूम दिलेली आहे. तुम्हाला पहिलं युटिलिटी रूम दाखवतो. या ठिकाणी मित्रांनो स्टडी रूम म्हणू शकता याला तुम्ही. छोटीशी रूम आहे, पण त्यालासुद्धा टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. म्हणजे टॉयलेट बाथरूम अटॅच अशी छोटीशी ही रूम आहे. अतिशय मोठा आहे टॉयलेट बाथरूम. करायचं ते टॉयलेट बाथरूम काढलं असतं तर इथे 1 बेडरूम बरोबर प्रॉपरली बसवता आला असता, पण माहीत नाही त्याच्यामुळे इथे का टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. इकडे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पहिला जो काय आहे मास्टर बेड इथे पाहू शकता. पहिला मास्टर बेड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. अतिशय मोठा पहिला मास्टर बेड आहे मित्रांनो, कारण 850 स्क्वेअर मीटरची घरे आहेत, 4 स्क्वेअर फीटची घरे आहेत. तर पहा या ठिकाणी तुम्हाला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. इथे सुद्धा व्यवस्थित नाही आहे, थोडं घाण वगैरे वाटेल, तर पाहायला थोडं वेगळं वाटेल, पण इट इज ओके. आपल्याला सॅम्पल फ्लॅट बघायला मिळालं, हेच खूप मोठं काम झालं. इथे तुम्ही पाहू शकता, समोरचा लुक पाहू शकता. अतिशय चांगल्या प्राईम लोकेशनला आहे. रोड वगैरे तुम्हाला कनेक्टिव्हिटी चांगली देण्यात आलेली आहे, त्याच्यामुळं जास्त काही विचार करायची गरज नाही. इकडे दुसरा बेडरूम आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर आता 3 बेड सांगितले मी. आपण पहिला बेड बघितला, तर दुसरा बेड बघा. या ठिकाणी दुसरा बेड मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे. तुम्हाला मी दाखवतो इकडे. इकडे आहे मित्रांनो मास्टर बेड. आतमध्ये गेल्यानंतर पहिलं तुम्हाला टॉयलेट बाथरूम लागणार आहे. मोठं टॉयलेट बाथरूम आहे, आणि टॉयलेट बाथरूम पाहू शकता. तीनही टॉयलेट बाथरूम प्रशस्त असे देण्यात आलेले आहेत. इकडे तुम्हाला लागणार आहे बेड. तर पहिला बेड तुम्ही पाहू शकता, दुसरा नंबरचा बेड, बेड 2 आपण म्हणू शकतो त्याला. अशा प्रकारचा हा बेड आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि म्हणजे व्यवस्थित लोकॅलिटी प्रॉपरली समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना अडचण नाही येणार आहे. तुम्हाला अर्ज करताना म्हणजे जास्त विचार करायची वेळ नाही येणार आहे. इकडे बघा तुम्ही, आता हा दुसरा बेड पाहिल्यानंतर तुम्हाला आता तिसरा बेड दाखवतो. थर्ड बेडरूम तुम्ही पहा, जो मास्टर बेड नाही आहे, कॉमन बेड आहे, पण अशा प्रकारचा थर्ड बेडरूम देण्यात आलेला आहे. युटिलिटी रूम जर पकडले तर तुम्ही याला 3.5 BHK 3.5 BHK म्हणू शकता. म्हणून नक्कीच ही अशी मोठी घरे या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत. आता तुम्हाला महत्त्वाचं किचन कुठे आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो. जसं मी सांगितलं की आतमध्ये एंट्री केल्यानंतर युटिलिटी रूमच्या बाजूला लेफ्ट साईडला किचन आहे. आता मी तुम्हाला किचन दाखवतो, कारण अनेकांना हा प्रश्न पडला की आम्ही बेडरूम दाखवले पण किचन कुठे आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आतमध्ये आल्यानंतर किचन आहे. इथे थोडं सामान वगैरे आहे, कपडे वगैरे आहेत. तर अशा प्रकारचं सेपरेट किचन आहे मित्रांनो. अतिशय मोठं किचन आहे, प्रशस्त आहे. विशेष म्हणजे हवेशीर आहे. तुम्हाला ब्लॉकेज कुठल्याही बाजूने नाही आहेत. तुमच्या घरात तीनही बाजूनी हवा येऊ शकते. म्हणून चांगल्या लोकॅलिटीमध्ये घर घेण्याची खूप चांगली संधी या निमित्ताने तुम्हाला मिळालेली आहे. आता याच्यानंतर मित्रांनो आपण बाहेर जाऊया. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, पार्किंग अवेलेबल आहे का. कारण तुम्ही जर बिल्डिंग पाहिली बाहेरून तर वाटतं की ते पार्किंग अवेलेबल नसावी, पण ग्राउंड फ्लोअरला 3 मजल्यापर्यंत तळमजल्यापर्यंत पार्किंग उपलब्ध केलेली आहे. पहा तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा 3 मजले आहेत, पण आम्ही फक्त 2च तळमजल्यापर्यंत जाऊ शकलो, कारण खाली अंधार होता मित्रांनो. पहिला तळमजला पहा, या ठिकाणी आतमध्ये पार्किंग आहे, पण तिथे काही अंधारात दिसू शकणार नाही आहे. इकडे दुसऱ्या साईडला पहा, तिकडे सुद्धा पार्किंग आहे, पण ती अंधारात दिसणार नाही. म्हणून आम्ही तळमजल्याच्या दुसऱ्या खाली गेलो, अजून खाली गेलो. आम्ही तळमजल्याच्या दुसऱ्या तळमजल्यावर गेलो. तिथे थोडा उजेड उपलब्ध आहे. तिथे थोडा उजेड आहे. तुम्ही पाहू शकता नेमका कशा प्रकारचं लोकॅलिटी आहे. आतमध्ये गेल्यानंतर इकडे तो पार्किंग एरिया बनवण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणून पार्किंगचे अनेक प्रश्न असतात. आता किती गाड्या बसतील हे आपण सांगू शकत नाही, पण नक्कीच बऱ्यापैकी चांगली पार्किंग इकडून एंट्रन्स आणि एक्झिट आहे मित्रांनो, जे दिसत आहेत. बऱ्यापैकी पार्किंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा पाहू शकता, इकडे सुद्धा जागा आहे जी तुम्हाला वापरता येईल बाहेरून मोकळं केल्यानंतर. आणि खाली सुद्धा अजून आहे मित्रांनो, पण आम्ही खाली गेलो नाही, कारण तिसऱ्या तळमजल्यापर्यंत आम्हाला जाता नाही आलं.
कारण उगाच म्हटलं कशाला जाऊन कंजेस्टेड होईल. आता इथे पाहू शकता एंट्री कुठून आहे पार्किंगसाठी, तर इथून जे 2 दिसते इथून पार्किंगची एंट्री आहे, जे पार्किंगसाठी गाड्या इथून जाणार आहेत आणि त्या पार्किंगमध्ये तुम्हाला त्या पार्क करायच्या आहेत. तर एवढी जागा आहे मित्रांनो, जास्त जागा नाही आहे सोसायटीच्या बाहेर. ही आहे एंट्री. तुम्हाला एंट्रीचा हा रोड आहे, इथूनच तुमची गाडी येईल आणि डायरेक्ट डकमधून पार्किंगमध्ये जाणार आहे. म्हणून इथे तुम्हाला मी बाजूचंच दाखवतो, दुकानं पण दाखवतो. मागच्या व्हिडिओत मी दाखवले नाही, पण यावेळेस मी तुम्हाला दाखवतो की दुकानंसुद्धा उपलब्ध आहेत. इथे 1-2 दुकान आहे, मला वाटतं एकच दुकान असावं ते, पण इथे दुकान काढलेलं आहे, जे कॉर्नर शॉप म्हणू शकतो. जो बिल्डर त्यांच्या लेवलला ते विकू शकतात. पण इथे पत्रे काढल्यानंतर मित्रांनो ही लोकॅलिटी भारी वाटेल, छान वाटेल. कारण घरेसुद्धा अतिशय उत्तम लोकेशनला असल्यामुळं तुम्हाला आजूबाजूच्या सोयीसुद्धा चांगल्या उपलब्ध असणार आहेत. मित्रांनो, आता आपल्या चॅनलचे 1,85,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं मनापासून आभार मानतो. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.